तर पुण्यातील ऐतिहासिक मंडईच्या समोर असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करूनच पुण्यातील गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत असते। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी टिळकांच्या पुतळ्याला देखील सुंदर फुलांची सजावट करण्यात आली आहे। या पुतळ्यासमोरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। पुण्यातील ऐतिहासिक मंडईच्या समोर सध्या मी उभा आहे आणि मंडईच्या समोर असलेला बाळ गंगाधर टिळकांचा हा पुतळा, याच टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुण्यातील जे गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक आहे ती सुरू होत असते। जर आता आपण बघितलं तर संपूर्ण हा परिसर देखील सजवण्यात आलेला आहे। काही वेळातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर पुष्पहार अर्पण केला जाणार आहे आणि त्यानंतर नारळ फोडला जाईल आणि त्यानंतरच या ठिकाणी बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। मात्र ही पुण्यातली परंपरा आहे, इथूनच या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते। तर सर्व मंडळांनी त्यांचे जे रथ आहेत, जे सुंदर विसर्जन रथ तयार आहेत, ते या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर त्यांनी मार्गस्थ केलेले आहेत, त्या ठिकाणी तयार आहेत आणि काही वेळातच पुण्यातील विसर्जन मिरवणूक या ठिकाणी सुरू होईल। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।